तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या गावाची यात्रा जवळ आली होती, त्यामुळे मंदिर धुवायची जबाबदारी आपल्या प्रतिष्ठानावर होती. तर त्यांनी कशाचा गजर करून सुरुवात केली. ओमनं पहिलं फुल प्रेशर मध्ये मंदिराचा गाभारा धुत होता, पण मंदिराचा कलर देताना खाली सांडला होता, तो काही निघतच नव्हता. मग आपण पण ट्राय करावं म्हणलं तर आपलाच पोपट झाला, पण कलर काही निघाना. सगळे ट्राय करत होते. आपला नंबर झाला की रोहित सरनं धुवून चालू केलं. यावर्षी यात्रेची सगळी व्यवस्था यांच्याकडे होती बरं. तोपर्यंत मी दर्शन घ्यायला आत गेलो आणि भोलेनाथच दर्शन घेतलं आणि बाहेरचं मंदिर धुवायची निघलो. पाहतो तर काय मधातच पाणी येत नव्हतं. म्हणलं काय झालं पाहावं. तर ट्रॅक्टरला भूक लागली होती. मंदिरात नळ असून पण फुल प्रेशरसाठी जुगाड केलं होतं, त्यातल्या त्यात पाणी पण संपून गेलं. डिझेल येईपर्यंत मी आणि अनिकेत पाणी भरत होतो. पाईप सरळ नव्हता, सारं पाणी माझ्या अंगावर पडलं. मी पण 200च्या स्पीडनं मागे उडी मारली. विजून डिझेल टाकलं आणि ट्रॅक्टरचं पोट भरून गेलं. तरी ते चालू होईना, पण पुन्हा बायपास जुगाड केला. मग झालं भाऊ चालू. ओमनं बाहेरचा वरांडा धुवायला सुरुवात केली. पुढून अख्खी बाजू धुवून घेतली. मग मागच्या साईडनं धुत होतो. कळसापर्यंत प्रेशर जातच नव्हतं. तरी पण आपली हाईट तगडी असल्यामुळं पोहोचलो कळसापर्यंत. ही सर्व सेवा शिवप्रतिष्ठान डिग्रज बुद्रुक मित्रमंडळ यांनी केली होती बरं. सगळं मंदिर धुणं झालं आणि पुरुष सरांना त्याचे पादत्राणे पण धुवून काढले.